हाय फ्रेंड्स, मुट्टल जोशी या व्हिडिओमध्ये आपण भूमी अभिलेख विभागाची नवीन जाहिरात येणार आहे। एकूण 905 जागा आहेत आणि सर्व म्हणजे 6 जे आपले प्रशासकीय विभाग आहेत त्या प्रशासकीय विभागानुसार कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये किती जागा आहेत ती माहिती आपण पाहणार आहोत। तसंच कोणकोणती पदं भरली जाणार आहेत ती सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी पहा, स्पष्टपणे दिलेले आहे भूमी अभिलेख विभागात 905 पदांसाठी भरती। जर तुम्हाला आगामी सगळ्या सरळ सेवा भरतीसाठी एकच रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि सरळ सेवा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या। 999 प्लस GST म्हणजे फक्त 1036 रुपयामध्ये हा कोर्स आहे आणि सर्व म्हणजे सरळ सेवा भरतीचे जेवढे कोर्सेस विठ्ठल जोशी ॲपमध्ये आहेत ते सर्व कोर्स या एकाच रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्समध्ये मी उपलब्ध करून दिलेले आहेत। तर निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल। तर या ठिकाणी पहा, टायटलच आहे भूमी अभिलेख विभागात 905 पदांसाठी भरती। लघु पहा कोणकोणती पदं आहेत तर लघुलेखक, भूकर मापक ज्याला आपण सर्वेअर असं म्हणतो, यासह वेगवेगळ्या अशा एकूण 905 पदांसाठी भरती करण्यासाठी राज्य सरकारने भूमी अभिलेख विभागाला तत्वतः मान्यता दिली आहे। पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर या महसुली विभागात रिक्त पदानुसार ही संख्या वाढवण्यात येणार आहे। भूमी अभिलेख विभाग महसूल विभागात अत्यंत महत्त्वाचा आहे। या विभागाच्या माध्यमातून जमीन मोजणीच्या प्रकरणांचा निपटारा करण्यात येतो। त्यासाठी मागील 2 वर्षापूर्वी राज्यात 1200 भूकर मापकांची पदभरती करण्यात आली होती। मात्र विविध कारणांमुळे सुमारे 700 जणांनी नोकरीचा राजीनामा दिला। त्यामुळे विविध महसूल विभागात कार्यरत असलेली भूकर मापकांची पदे रिक्त झाली। त्याचा परिणाम मोजण्यावर झाला आणि म्हणजे खूप जणांनी जॉब सोडला म्हणून आता हे पदं रिक्त झालेत म्हणून नवीन भरती होणार आहे। आता कोणत्या विभागात किती पदं आहेत ते पहा। तर या ठिकाणी मुंबई विभागामध्ये 259 जागा आहेत। नाशिक प्रशासकीय विभागामध्ये 124 जागा आहेत। छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये 210 जागा आहेत। अमरावती प्रशासकीय विभागामध्ये 117 जागा आहेत आणि नागपूर प्रशासकीय विभागामध्ये 112 जागा आहेत। तर अशा पद्धतीनं भूमी अभिलेख विभागामध्ये मोठी भरती होणार आहे। जर तुम्हाला लॅब ॲसिस्टंट किंवा लॅब टेक्निशियनसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि लॅब ॲसिस्टंट किंवा लॅब टेक्निशियन ई बुक विकत घ्या। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।